शांती। आज आहे 11/7/2024 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, सुन्न अवस्था अर्थात अशरीरी बनण्याची हीच वेळ आहे। याच अवस्थेमध्ये राहण्याचा अभ्यास करा। प्रश्न आहे, सर्वात उच्च लक्ष्य कोणते आहे? त्याची प्राप्ती कशी होईल? उत्तर आहे, संपूर्ण सिव्हिलाइज्ड अर्थात सभ्य बनणे हेच उच्च लक्ष्य आहे। कर्मेंद्रियांमध्ये जरा देखील चंचलता येऊ नये, तेव्हा संपूर्ण सभ्य बनाल। जेव्हा अशी अवस्था असेल तेव्हा विश्वाची बादशाही मिळू शकते। गायन देखील आहे, चढे तो चाखे वैकुंठ रस, गिरे तो चकनाचूर, अर्थात राजांचाही राजा बनेल, नाही तर प्रजा। आता तपासणी करा, माझी वृत्ती कशी आहे? कोणती चूक तर होत नाही? धारणेसाठी मुख्य सारांश। पहिला पॉइंट आहे, आपला सांभाळ करण्यासाठी पावलोपावली तपासणी करायची आहे की? पॉइंट अ आहे, आज मज आत्म्याची वृत्ती कशी राहिली? पॉइंट ब आहे, डोळे सिव्हिल अर्थात सभ्य किंवा पवित्र राहिले? पॉइंट क आहे, देह अभिमानाच्या अधीन कोणते पाप झाले? दुसरा पॉइंट आहे, बुद्धीमध्ये अविनाशी ज्ञान धन धारण करून मग दान करायचे आहे। ज्ञान तलवारीमध्ये आठवणीचे जौहर अर्थात शक्ती जरूर भरायची आहे। आजचे वरदान आहे, सत्यतेच्या अथॉरिटीला धारण करून सर्वांना आकर्षित करणारे निर्भय आणि विजयी भव। स्पष्टीकरण आहे, तुम्ही मुले सत्यतेचे शक्तिशाली श्रेष्ठ आत्मे आहात। सत्य ज्ञान, सत्य पिता, सत्य प्राप्ती, सत्य आठवण, सत्य गुण, सत्य शक्ती सर्व प्राप्त आहे। इतक्या मोठ्या अथॉरिटीचा नशा राहील तर ही सत्यतेची अथॉरिटी प्रत्येक आत्म्याला आकर्षित करत राहील। झूट खंडामध्ये देखील अशा सत्यतेची शक्तीवाले विजयी बनतात। सत्यतेची प्राप्ती खुशी आणि निर्भयता आहे। सत्य बोलणारा निर्भय असेल, त्याला कधी भीती असू शकत नाही। स्लोगन आहे, वायुमंडळाला परिवर्तन करण्याचे साधन आहे पॉझिटिव्ह संकल्प अर्थात सकारात्मक विचार आणि शक्तिशाली वृत्ती। ओम शांती।